नमस्कार मित्रांनो, आता रेशनऐवजी पैसे मिळणार आहेत. धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहेत. नवीन जी-आर आलेला आहे. किती पैसे मिळणार आहेत? कोणत्या-कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे, सुरुवात होणार आहे, आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा आहे शासनाचा नवीन जी-आर. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील व वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजे केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आहार व संवितरण अधिकारी नियंत्रण प्राधिकृत करण्याबाबत आपण बघत आहोत. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे जी-आर आलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील तसंच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी 150 रुपये प्रति महिना हे देण्याचे ठरलेले होते 2023मध्ये. तर आता दिनांक 20 जून 2024 रोजी परत शासनाने परिपत्रक काढलं होतं. त्यामध्ये लाभार्थ्यांना 170 रुपये अशी सुधारणा केलेली रक्कम ठरलेली होती. तर उपरोक्त संदर्भ 3च्या शासन निर्णयान्वये अशी योजनेकरिता निधीची तरतूद अनिवार्य लेखाशीर्षाऐवजी कार्यक्रम अंतर्गत लेखाशीर्षमध्ये करण्यात आलेली आहे. तर त्यासाठी हे जे 150 रुपयाऐवजी 70 रुपये केलेले 170 रुपये केलेले आहेत, ही करण्याची शासनाच्या विचाराधीन आहे. तर शासन निर्णय छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम 170 रुपये इतकी मिळणार आहे.